आज आपण केमिकल बॉन्डिंग यामधील पॉस्टुलेट्स ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी हा पॉइंट पाहणार आहोत। आता याच्यामध्ये व्हॅलन्स बॉन्ड थिअरी जो पार्ट आहे, व्हॅलन्स बॉन्ड थिअरी इट इज प्रपोज्ड बाय द हिटलर अँड लंडन इन 1927। आता याचे काही पॉस्टुलेट्स आहेत। पॉस्टुलेट म्हणजे गृहीतके, थोडक्यात असं गृहीत धरलेलं आहे, कुठलाही कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होत असताना ए कोव्हॅलेंट बॉन्ड बी हा बॉन्ड फॉर्म होत असताना काही पॉस्टुलेट्स आहेत। ते पॉस्टुलेट्स म्हणजे गृहीतके हे आपण पाहणार आहोत। पॉस्टुलेट्स ए covalent bond between two atoms formed by the overlapping of one atomic orbital to the another atomic orbital. This is one of the postulates. Covalent bond is formed by overlap of one atomic orbital to another atomic orbital. म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म ज्यावेळी होतो त्यावेळी एका ॲटॉमिक ऑर्बिटलचा ओव्हरलॅप हा दुसऱ्या ॲटॉमिक ऑर्बिटल्स वरती होतो। हे त्या ठिकाणी पॉस्टुलेट्स आहे। म्हणजे काय, ते समजा ए आणि बी याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड आहे। हा बॉन्ड फॉर्म होत असताना यामध्ये ए कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म बाय द ओव्हरलॅप between two atoms or overlaps between A is atomic orbitals of A is overlaps on atomic orbitals of B. The bond is formed when unpaired electrons are present in their outermost orbitals or valence shell. Valence shell मध्ये किंवा outermost orbital मध्ये unpaired electrons present असतो। This is one of the postulates. Unpaired electrons present in their valence shell or outermost orbital. हा कोव्हॅलेंट बॉन्ड कधी फॉर्म होतो, जर आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तरच त्या ठिकाणी कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो। दिस इज वन ऑफ दी पॉस्टुलेट। त्यानंतर ॲटॉमिक ऑर्बिटल टेकिंग पार्ट इन ओव्हरलॅपिंग शुड हॅव नियरली सेम एनर्जी। ॲटॉमिक ऑर्बिटल्स टेकिंग पार्ट इन कोव्हॅलेंट बॉन्ड शुड हॅव नियरली सेम एनर्जी असणारे, नियरली सेम एनर्जी असणारेच ॲटॉमिक ऑर्बिटल टेकिंग पार्ट इन कोव्हॅलेंट बॉन्ड। कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, हा एकाचा 1s आणि दुसऱ्याचा 1s किंवा एकाचा 1s दुसऱ्याचा 2s टेकिंग पार्ट इन कोव्हॅलेंट बॉन्ड। कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये भाग घेत असणारे ॲटॉमिक ऑर्बिटलची एनर्जी ही नियरली सेम असते। दिस इज वन ऑफ दी पॉस्टुलेट्स। त्यानंतर ड्युरिंग दी ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स द स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन गेट न्यूट्रलाइज्ड अँड इलेक्ट्रॉन्स गेट पेअर्ड। स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन गेट न्यूट्रलाइज्ड म्हणजे काय, समजा 1s ऑर्बिटल एकाचा आणि दुसऱ्याचा 1s ऑर्बिटल याचा ज्यावेळी ओव्हरलॅप होतो त्यावेळी हा एकाचा 1s हा अपवर्ड डायरेक्शन असतो आणि दुसऱ्याचा डाउनवर्ड असतो आणि त्यामुळे त्याचा स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन गेट न्यूट्रलाइज्ड, एक अपवर्ड आणि एक डाउनवर्ड असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन गेट न्यूट्रलाइज्ड। दिस इज वन ऑफ दी पॉस्टुलेट्स। हे एक पॉस्टुलेट्स आहे की ज्यावेळी बॉन्ड फॉर्म होतो ड्युरिंग दी ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स द स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन गेट न्यूट्रलाइज्ड अँड electrons are paired. Spin of electron neutralized and
इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. तो इलेक्ट्रॉन जो आहे तो पेअर्ड इलेक्ट्रॉन्स होतो. दिस इज वन ऑफ द पॉस्टुलेट्स. ठीक आहे. त्यानंतर the number of covalent bond is formed is equal to the number of unpaired electrons present in their valence cell. जेवढे व्हॅलन्स सेल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात तेवढे त्या ठिकाणी कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतात. जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिटल्स तेवढे त्या ठिकाणी कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतात. आता फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटम नंबर 1 Z is equal to 1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे म्हणून हायड्रोजन या ठिकाणी सिंगल बॉन्ड. म्हणजे जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये तेवढे त्या ठिकाणी कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतात. दिस इज वन ऑफ द पॉस्टुलेट्स ऑफ द व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. ठीक आहे. त्यानंतर द स्ट्रेंथ ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड डिपेंड्स ऑन द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप. क्या strength of covalent bond is depends on extent of overlap. overlap जर हायर असेल तर बॉन्ड जो फॉर्म होतो तो स्ट्रॉंगर बॉन्ड होतो. strength of covalent bond depends on the extent of overlap. या ठिकाणी जर greater the overlap more is the evolution of energy and stronger is the bond form. ज्यावेळी दोन ॲटॉमिक ऑर्बिटल्सचा ओव्हरलॅप होतो आणि कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो त्यावेळी ओव्हरलॅप जेवढा स्ट्रॉंग असतो तेवढी त्या ठिकाणी एनर्जी इव्हॉल्व होते आणि एनर्जी इव्हॉल्व झाल्यानंतर जो बॉन्ड फॉर्म होतो तो स्ट्रॉंग असतो. म्हणजे ग्रेटर दी ओव्हरलॅप स्ट्रॉंगर इज बॉन्ड जो आहे तो बॉन्ड स्ट्रॉंग होतो कारण मोर एनर्जी इज इव्हॉल्व आणि शॉर्ट बॉन्ड इज फॉर्म अँड जो शॉर्ट बॉन्ड असतो तो स्ट्रॉंग बॉन्ड असतो आणि लेस एनर्जी इज इव्हॉल्व त्यावेळी तो बॉन्ड जो आहे तो वीक बॉन्ड असतो. म्हणजे हा जो बॉन्ड फॉर्मेशन आहे दिस इज वन ऑफ द पॉस्टुलेट्स. बॉन्ड फॉर्म असताना त्या ठिकाणी एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप जर हायर असेल, मोर असेल, स्ट्रॉंग असेल तर त्याच्यापासून बॉन्ड फॉर्म होणारा हा स्ट्रॉंग बॉन्ड असतो. दिस इज वन ऑफ द पॉस्टुलेट्स ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. आता या व्हॅलन्स बॉन्ड थिअरीला शॉर्ट मध्ये व्हीबीटी असे म्हटलं जातं. व्हीबीटी व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. ठीक आहे. आता त्यानंतर ड्युरिंग द ओव्हरलॅपिंग of atomic orbitals the electrons जे आहेत ते electrons get during the overlap of atomic orbitals the electron density between two nuclei increases. ज्यावेळी हा बॉन्ड फॉर्म होत असतो त्यावेळी एका atomic ऑर्बिटलचं न्यूक्लियस आणि दुसऱ्या ॲटॉमिकचा न्यूक्लियस याची एनर्जी जी आहे ती एनर्जी ही इन्क्रीज होत जाते. त्यानंतर geometry and bond angle of the molecule formed depends upon directional nature वरती त्याची geometry म्हणजे तो ऑक्टाहेड्रल आहे का, लिनियर आहे का, ऑक्टाहेड्रल आहे का, टेट्राहेड्रल आहे का, ट्रायगोनल आहे का, ही जी geometry आहे ही geometry and bond angle of the molecule formed depends on directional nature. याची जी डायरेक्शनल नेचर आहे त्याच्यावर ही जॉमेट्री डिपेंड आहे. दीज आर दी पॉस्टुलेट्स ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. ठीक आहे. त्यानंतर ओव्हरलॅप और ओव्हरलॅपिंग. व्हॉट इज बाय ओव्हरलॅप और ओव्हरलॅपिंग. आता ओव्हरलॅपिंग आपण काय म्हणतो की एक्झाम मध्ये माझा पेपर ओव्हरलॅप होतो म्हणजे एकावर एक ओव्हरलॅप किंवा ओव्हरलॅपिंग और ओव्हरलॅपिंग. व्हॉट इज बाय ओव्हरलॅप और ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅप और ओव्हरलॅपिंग
the coming of one atomic orbital over another atomic orbital. Coming of one atomic orbital, हे atomic orbital आहे. Coming of one atomic orbital over another atomic orbitals are termed as overlap or overlapping. Coming of the one atomic, आता समजा हा एक atomic orbital आहे, याच्यावर दुसरा एक atomic orbital आल्यानंतर coming of the one atomic orbital over another atomic orbital are termed as overlap or overlapping or overlapping. There are different types of overlap. S overlap, SP overlap, TP overlap. Types of overlap. Types of overlap. First, S overlap. S overlap. PP overlap and SP overlap. SP overlap. SS overlap, PP overlap and SP overlap. आता first SS overlap. SS overlap, the half-filled one S orbital overlap half-filled another S orbital are termed as SS overlap. एका atomic orbital चे एक half-filled S orbital हे दुसऱ्या atomic orbital च्या half-filled S orbital वरली overlap झाल्यानंतर त्याला आपण SS overlap म्हणतो. SS overlap, the overlap between half-filled S orbital of two atoms containing unpaired electrons with opposite spin. Containing unpaired electron, one half-filled S orbital overlap another half-filled S orbital containing unpaired electrons. Containing unpaired electron and opposite direction are termed as SS overlap. For example, formation of hydrogen molecule. Formation of hydrogen molecule. आता formation of hydrogen molecule मध्ये आपल्याला माहिती आहे हायड्रोजन atomic number Z is equal to 1, electronic configuration 1s1. आता एक half-filled 1s orbital एका हायड्रोजनचं overlaps on half-filled another hydrogen atom half-filled 1s orbital to form hydrogen bond with unpaired electrons and opposite spin. This is nothing but SS overlap. SS overlap यामध्ये formation of hydrogen molecule, यामध्ये hydrogen atom number 1, electron configuration 1s1 hydrogen molecule एका hydrogen atomचं half-filled 1s orbital हे दुसऱ्या हायड्रोजनच्या half-filled 1s orbital बरोबर overlap झाला containing unpaired electrons with opposite spin are termed as SS overlap. आता for example हे S overlap, S orbital हे spherical आहे. S orbital हे spherical आहे आणि 1s orbital हे दुसऱ्या 1s orbital बरोबर overlap झाला आणि overlap झाल्यानंतर one half-filled 1s orbital overlap with another half-filled 1s orbital to form with unpaired electrons and opposite spin. Bond is formed after as covalent bond. Bond formed by SS overlap of covalent bond. ठीक आहे, अशा प्रकारचा बॉन्ड फॉर्म होतो, त्याला हायड्रोजन बॉन्ड म्हणतो आपण.
hydrogen bond hydrogen. This is nothing but the overlap, S overlap and formation of hydrogen bond. ठीक है, 2 मार्काला वगैरे क्वेश्चन विचारले पहा. What is why S overlap? S overlap. Explain or give the example of SS overlap. यामध्ये तुम्हाला SS overlap ची डेफिनेशन सांगायची आणि फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल यामध्ये हायड्रोजन ॲटम नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याचे एक 2 ओळी एक्सप्लेनेशन लिहायचं आणि ही डायग्राम काढायची. साधारण 2 मार्काला वगैरे विचारण्याची शक्यता असते. ओके, धन्यवाद.